Good morning students. Today we are going to learn English 2.6 lesson How glass is made. काच कशी बनते या पाठामध्ये आपल्याला शिकायचं आहे. पाठाचं नाव आहे काच कशी बनते. So let's start the lesson. Glass is one of the most beautiful substances that we see around us. Just take a look around yourself and see how many things you can find that are made of glasses. Light bulbs, bottles, jars, glasses, reading glasses, marbles, window panes, to name just a few. Where does this glass come from? विद्यार्थी मित्रांनो, ग्लास म्हणजेच काच ही एक वंडरफुल ब्युटिफुल असे एक आहे पदार्थ आहे किंवा आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. आपण आपल्या अवतीभोवती काचेपासून बनलेल्या खूप साऱ्या वस्तू पाहत असतो. त्यामध्ये लाईटचे बल्ब असतील, बॉटल्स असतील, बरण्या असतील किंवा आपले चष्मे असतील किंवा गोटे असतील. ह्या सगळ्या काय आहेत? काचेच्या काही वस्तू आहेत. या ठिकाणी आपल्याला काही मोजक्या वस्तू दिल्यात. या अशा खूप वस्तू आपण काचेपासून बनवत असतो किंवा बनतात. पण व्हेअर डज धिस ग्लास कम फ्रॉम? पण ही काच कोठून येते बरं? ही काच कशी निर्माण होते हे आपल्याला पाहायचं आहे. हाऊ ग्लास इज मेड. काच कशी बनते. द ग्लास दॅट इज यूज टू मेक सो मेनी एव्हरीडे थिंग्स इज अ मॅन मेड मटेरियल. काच जी आपण काच वापरतो ती काच आपण काय करतो? आपल्या दैनंदिन जीवनामधील अनेक अशा वस्तूंपासून बनलेली असते. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची काच पाहतो आपण, वेगवेगळे मटेरियल म्हणजे साहित्य पाहतो. पण ही काच कशापासून बनलेली असते? तर आपल्या काही दैनंदिन जीवनातील पदार्थांपासूनच ही काच बनलेली असते. कॅन यू गेस व्हॉट इट इज मेड फ्रॉम? तुम्ही अंदाज लावू शकता का की ही काच कशाने बनली असेल बरं? It many seem unbelievable, but this clear. Unbelievable म्हणजेच अविश्वसनीय. हे खूप अविश्वसनीय आहे. परंतु this is clear and transparent and smooth looking material is actually made from sand. हे खूप अविश्वसनीय आहे, पण ही काच पारदर्शक आणि गुळगुळीत आणि मऊ किंवा सपाट प्रत्यक्षात कशाने बनलेली आहे? सँड. सँड म्हणजे काय? वाळू किंवा रेती. ही अशी रेतीपासून बनलेली ही काच आहे. ग्लास इज मेड बाय हिटिंग अ मिक्सचर ऑफ क्लीन व्हाईट सँड अँड केमिकल लाईक सोडा अँड लेम. तर ही काच स्वच्छ अशा रेतीपासून, पांढरे शुभ्र रेतीपासून, केमिकल्स म्हणजे रसायने आणि सोडा आणि लिंब म्हणजेच काय? सोडा आणि लिंब म्हणजेच चुना यापासून ही काच बनलेली असते. द मिक्सचर इज हीटेड इन अ फर्नस टिल इट टर्न्स इनटू हॉट. आणि हे सर्व मिश्रण, हे सर्व लिक्विड द्रवरूप काय केलं जातं? थंड असतं आणि हे काय केलं जातं? गरम केलं जातं. हॉट हीटिंग म्हणजेच उष्णता दिली जाते आणि त्यापर्यंत किंवा तो एक कप्पा किंवा तो फरसन म्हणजे एका भट्टीत सर्व मिश्रण गरम केलं जातं आणि त्यापासून काय केलं जातं? तो एक कप्पा निर्माण होईपर्यंत, लिक्विड निर्माण होईपर्यंत त्याला उष्णता दिली जाते. लिक्विड ग्लास व्हेन इट कूल्स डाऊन इट बिकम्स स्टिफ अँड हार्ड. आणि नंतर हे मिश्रण थंड झाल्यानंतर या मिश्रणापासून स्टिफ म्हणजे ताठ आणि कडक अशी काच तयार होते किंवा काचेचे धागे तयार होतात. हाऊ ग्लास इज शेप. आता काचेला आकार कसे दिले जातात? वेगवेगळ्या आकारात आपण काच पाहतो की नाही? मग हे आकार कसे दिले जातात बरं काचेला? सो वन्स ग्लास हॅज बिकम कोल्ड, स्टिफ अँड हार्ड. प्रथमतः काच ही कशी असते? थंड असते. स्टिफ म्हणजे कडक, ताठ असते आणि
हार्ड म्हणजे कठीण असते, टणक असते. इट इज नॉट पॉसिबल टू शेप इट, आणि शेप देणं शक्य नसतं, म्हणजेच आकार देणं काही संभवनीय किंवा शक्य नसतं. तरीसुद्धा काचेला वेगवेगळे आकार दिलेले आपण पाहतो. ग्लास इज ब्रिटल, दॅट मीन्स इज ब्रेक्स इझिली. आता ब्रिटल म्हणजे काय? ठिसूळ. काच ही कशी आहे? ठिसूळ आहे. पण इट हॅज टू बी शेप्ड इंटू डिफरंट आर्टिकल्स व्हेन इट इज स्टील हॉट अँड सॉफ्ट. पण काचेचं काय होतं? ब्रेक म्हणजे काय? तुकडे. ब्रेक्स म्हणजे काय? तर तुकडे. इट हॅज टू शेप इंटू डिफरंट आर्टिकल्स व्हेन इट इज स्टील नॉट हॉट अँड सॉफ्ट. आर्टिकल्स म्हणजे काय? वेगवेगळे स्वतंत्र असे गोष्ट, लेख, एकके किंवा वेगवेगळी साधनं वापरून काय झालं, जसं आता छोटी छोटी सहजपणे वेगवेगळ्या निरनिराळ्या काचेचे शेप्स तयार केले जातात. व्हेरी हॉट ग्लास इज मोर लाईक अ लिक्विड. जेव्हा सगळ्यात गरम किंवा उष्ण असं काच असतो तेव्हा ते काय असतं? द्रवरूप काच असतो, म्हणजेच लिक्विडमध्ये असतो. यू कॅन पोअर इट, मॉडल इट, रोल इट, प्रेस इट और इवन बिलो इन टू इट टू मेक अ व्हरायटीज ऑफ शेप. आणि जेव्हा काच खूप उष्णतेला लिक्विड म्हणजेच द्रवरूप अवस्थेत असतो तेव्हा त्या काचेला आपल्याला हवा असलेला आकार आपण द्यायचा असतो. म्हणजेच रोल काच असेल किंवा आपल्याला पाहिजे तसा प्रेस काच म्हणजेच कसा दाबलेला काच, सरळ काच, असे वेगवेगळे शेप्स आपण वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये शेप्स देऊ शकतो. पण केव्हा? जेव्हा काच एकदम हीट मोडवर असेल, म्हणजेच एकदम हॉट ग्लास म्हणजेच लिक्विड स्वरूपात, द्रव स्वरूपात असतो तेव्हा काचाला आकार देता येतो. हॉट लिक्विड ग्लास इज प्युअर्ड इंटू मॉडल्स अँड हार्डन टू मेक आर्टिकल्स ऑफ व्हायरियस शेप्स अँड साईज. जेव्हा खूप उष्णतेला काच लिक्विडमध्ये असतं तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या आकारामध्ये त्याला शेप्स आणि साईजसुद्धा देता येतात. इट कॅन ऑल्सो बी रोल आउट टू मेक फ्लॅट शीट ऑफ ग्लास. आपल्याला रोल ग्लास म्हणजे रोल म्हणजे गुंडाळलं जातं, साईज म्हणजे माप, आकार, फ्लॅट म्हणजेच आडवा, स्पष्ट, अशा प्रकारे वेगवेगळे काच आपल्याला तयार करता येतात. इन अनदर प्रोसेस मॉल्टन ग्लास इज faulted on a bed to molten metal to make very flat glass sheet of even thickness. मेटल म्हणजे काय? धातू. फ्लॉट म्हणजे तरंगणे. मोल्टन म्हणजे एक मूर्ती. प्रोसेस म्हणजेच प्रक्रिया. म्हणजे जेव्हा आपण काचेवरती प्रक्रिया करतो तेव्हा आपण त्याला पसरत असतो. त्या धातूपासून आपण काय करतो? आपल्याला हवा तो आकार, हवी ती वस्तू तयार करत असतो. Drops of hot liquid glass can be blown into bottles, bulbs, glasses, and other objects. Liquid glass can also be drawn out into very thin fibers or glass wool. आता या ठिकाणी वेगवेगळे आपल्याला काय करता येतात? तिथं ग्लास म्हणजेच काच बनवता येतात. त्या फायबर्स म्हणजे तंतू. जेव्हा आपण काच तापवतो तेव्हा काय होते? ती खूप उष्णता निर्माण झाल्यावरती तिचं लिक्विडमध्ये रूपांतर होतं. तेव्हा त्या काचेतून जे तंतू म्हणजेच काय? फायबर्स, तंतू निघतात आणि त्यांच्या तंतूपासून काय केलं जातं? आपल्याला बॉटल, बल्ब, जो काच म्हणजे बनवायचा आहे तो आपल्याला शेप्स काय करता येतो? तयार करता येतो. नेक्स्ट आहे सम प्रॉपर्टीज ऑफ ग्लास. आता ग्लासपासून कोणत्या कोणत्या वस्तू किंवा काय प्रॉपर्टी आहे बरं? ग्लास हॅज मेनी युजफुल प्रॉपर्टीज. ग्लास ही खूप किंवा अनेक ठिकाणी वापरण्यात येणारी वस्तू आहे. इट इज ट्रान्सपरंट. ट्रान्सपरंट म्हणजे काय? पारदर्शक. हे ते काही काचेचे गुणधर्म सांगितलेले आहेत. काच ही बहुत उपयोगी किंवा खूप ठिकाणी उपयोगी असणारी आहे. त्याचबरोबर ती पारदर्शक आहे. यू कॅन सी थ्रू इट. इट इज स्ट्रॉंग अँड हार्ड. आपण काचेमध्ये पाहू शकतो स्वतःला. ती कशी आहे? कठीण आहे, बळकट आहे. यू कॅन पुट अ लॉट ऑफ लोड ऑन इट. काचेवरती आपण लोड म्हणजेच भार, ओझं ठेवलं तरीसुद्धा ती सहन करू शकते.
इट इज इम्पेरेबल म्हणजेच अछिद्र. इम्पेरेबल म्हणजे काय? अछिद्र. इट इज इम्पेरेबल. इट डज नॉट अलाउ वॉटर और अदर लिक्विड्स टू पास थ्रू अँड इट डझंट गेट सॉगी और स्टेन इटसेल्फ. या काचेतून आपण अछिद्र आहे ती म्हणजे तिला कुठलंही छिद्र नाही, त्यामधून कुठला वास किंवा कुठलं लिक्विड बाहेर येत नाही. सॉगी म्हणजे पाण्यात भिजलेला पाणथळ किंवा स्टेन्ड म्हणजेच डाग, कलंकित. स्टोर म्हणजे संग्रहित, याच्यावरती कुठला डाग पडत नाही किंवा कुठलेही लिक्विड बाहेर जात नाही, असंही काहीही काचेतून होत नाही. ग्लास हॅज नो इफेक्ट ऑन द फूड, वॉटर और अदर सबस्टन्सेस स्टोर्ड इन द ग्लास कंटेनर्स. आपण काचेमध्ये किंवा एखाद्या काचेच्या वस्तूमध्ये कोणताही पदार्थ, अन्न ठेवलं तर त्याचा वास किंवा त्याचा कुठलाही इफेक्ट त्या काचेवरती होत नाही. इन अदर वर्ड्स, इट डझंट इम्पार्ट अ स्मेल. किंवा कुठल्याही वस्तूचा स्मेल किंवा त्या काचेचा स्मेल त्या वस्तूला उतरत नाही किंवा लागत नाही. और टेस्ट टू देम. टेस्टसुद्धा आपली काहीही चेंज होत नाही. ऑर्डिनरी ग्लास हॅज अ स्मूथ सरफेस अँड इट कॅन बी वॉश इझिली. आणि आपण हा काच व्यवस्थितपणे स्वच्छ करू शकतो. इझी आहे, सोपं आहे. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट इम्पॉर्टंट इज द फॅक्ट दॅट इट लुक्स ब्युटिफुल. शेवटचं आणि महत्त्वाचं काय? नो वंडर देन दॅट इट इज यूज टू मेक अ सो मेनी थिंग्स. आपण वेगवेगळ्या खूप कारणासाठी, आश्चर्यकारक, विस्मयक असं आणि वेगवेगळ्या कारणासाठी आपण हा काच काय करत असतो? वापरत असतो. स्वतःची प्रतिमा पाहण्यासाठी सुद्धा आपण काच वापरतो की नाही? कलर्ड ग्लास म्हणजेच कलरचे म्हणजेच रंगीत काच किंवा रंगहीन काच. कलर्ड ग्लास म्हणजेच रंगीत काच. ऑर्डिनरी ग्लास इज कलरलेस but it is possible to produce colored and transparent glass by using different combinations of chemicals in the glass making process. Glass is colorless. colorless म्हणजे काय? रंगहीन. काच हा रंगहीन आहे. मुख्य काचेला कोणताही रंग नाही, पण आपण अशा वेगवेगळ्या वस्तू काचेच्या पाहतो की ज्या कलरमध्ये किंवा रंगामध्ये असतात. मग हा कलर कसा दिला जातो? तर कसा दिला जातो? अँड ट्रान्सपरंट ग्लास बाय यूजिंग डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ केमिकल्स इन द ग्लास मेकिंग प्रोसेस. आपल्या या कलरच्या वस्तूंमध्ये ग्लास बनवत असताना, कलरच्या वस्तू बनवताना काचेच्या, त्यामध्ये त्या लिक्विडमध्ये कलर टाकून त्या वस्तू तयार केल्या जातात आणि वेगवेगळे केमिकल्स म्हणजेच रसायनं वापरली जातात. ग्लास कॅन बी गिवन मेनी ब्युटिफुल कलर्स. आणि अशा प्रकारे वेगवेगळे खूप सारे छान छान कलर्स आपल्याला काचेमध्ये देतात. ब्ल्यू, व्हायलट, रुबी, रेड, पिंक, अंबर, ऑरेंज, डीप येलो, पर्पल असे वेगवेगळे आपल्याला कलर्स या काचेंना देता येतात. म्हणजेच काच ही रंगहीन आहे मुख्यतः, पण तिच्यामध्ये जेव्हा काच बनवली जाते किंवा जेव्हा लिक्विड असतं तेव्हा त्यामध्ये वेगवेगळे केमिकल्स घालून आपल्याला काचेमध्ये रंग टाकून काच तयार केलेली आढळून येते किंवा रंगीत काच दिसून येते आणि वेगवेगळ्या रंगीत वस्तूसुद्धा दिसतात. आता स्टेनेड ग्लास. आता आपण या पुढचा पॉईंट पाहतो आहोत, स्टेनेड ग्लास. आता यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे? तर आपल्याला यामध्ये वेगवेगळ्या काचेच्या वस्तू किंवा काच कशी बनवलेली याचा अजून माहिती पाहिजे आहे. कलर ग्लास इज यूज टू मेक ब्युटिफुल पिक्चर. आणि कलर ग्लासमध्ये वेगवेगळे छान पिक्चर्स म्हणजे चित्रसुद्धा काढता येतात. इस्पेशली इन विंडोज पेन्स म्हणजेच खिडकीच्या ज्या काचा असतात, विशेषतः त्या काचांवरती वेगवेगळ्या डिझाईन्स आपल्याला असलेल्या दिसून येतात. सच विंडोज आर नो ॲज स्टेन्ड ग्लास विंडोज. दे आर सीन मोस्टली इन चर्चेस. कलर्स ग्लास कॅन ऑल्सो बी यूज टू मेक ब्युटिफुल. आपल्याला खरंच पाहायचं असेल तर
स्कल्पचर म्हणजे शिल्पकला, कोरीव काम हे या काचांवरचे खिडकींच्या असलेलं प्रामुख्यानं पाहायला मिळतं. आणि यामुळं काय होतं, आपल्या खिडक्या एकदम ब्युटिफुल आकर्षक दिसतात आणि आपल्या घराचं सुद्धा सौंदर्य वाढतं. हे स्कल्पचर म्हणजे काय तर शिल्पकला. It also possible to paint on glass using special chemicals and process. मग हा पेंट किंवा ही पेंटिंग किंवा हे डिझाईन कसं काढलं जातं तर वेगवेगळे केमिकल्स वापरून ही डिझाईन किंवा ही शिल्पकला काचावरती तयार केलेली असते. ग्लास कॅन बी रिसायकल्ड. आता ग्लासचा परत रिसायकल म्हणजे काय, पुनर्प्रक्रिया काय होते का, काय पुनरुपयोग करता येतो का बरं. Another unique feature of glass is that it is 100% recyclable. ग्लास हा 100% पुनर्वापर करणारा आहे, म्हणजेच काच. ओल्ड ग्लास कॅन बी यूज टू मेक न्यू ग्लास एनी नंबर ऑफ टाइम्स. आपण काय करू शकतो की वापरलेला ग्लास किंवा जुना झालेला ग्लास नवीन ग्लास किंवा एनी नंबर्स ऑफ टाइम्स रिसायकलिंग ग्लास इन दिस मॅनर. म्हणजेच आपल्याला जुना असलेला फुटलेला ग्लास किंवा जुना असलेला ग्लास वेगवेगळ्या पद्धतीने परत वापरता येतो. इट रिक्वायर्स मच लेस हीट अँड अ लॉट ऑफ एनर्जी इज सेव्ड. त्यामुळं काय होतं, खूप सारं एनर्जी म्हणजे ऊर्जा वाचते आणि तो ग्लास लिक्विड रूपात करून त्याचा नंतर आपल्याला त्यापासून वेगवेगळ्या वस्तूसुद्धा बनवता येतात. इफ यू रिसायकल इवन अ सिंगल ग्लास बॉटल. आता सिंगल ग्लास बॉटलचं सुद्धा इथं रिसायकल म्हणजे पुनर्वापरसुद्धा आपण करू शकतो. यू से इग्नो एनर्जी टू पॉवर अ कलर TV फॉर अबाउट 20 minutes. सो द नेक्स्ट टाईम यू थ्रू अवे अ ग्लास बॉटल थिंक ग्लास इज वॉकेबल. म्हणजेच आपल्याला काय करतं, वॉकेबल म्हणजे मौल्यवान, खूप मौल्यवान असा हा ग्लास आहे. त्यामुळे आपण काय करायचं आहे, फुटलेला ग्लास म्हणजेच काच फेकून द्यायचा नाही. त्याच्यामध्ये खूप सारी शक्ती आहे, खूप सारी उष्णता दिल्यानंतर आपण काय करू शकतो, त्या ग्लासचा पुनर्वापर करू शकतो. म्हणजेच आपल्याला काय करता येते, ग्लास म्हणजेच काच पुन्हा पुन्हा वापरायला सुद्धा येते. सो स्टुडंट्स, आपण काच कशी तयार करायची किंवा काच कशी बनते हे या पाठामध्ये शिकलेलो आहोत. थँक्यू.